नमस्कार, मी सारिका आणि एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि राशी भविष्याची वाट पाहत असाल मला माहित आहे। तर चला, आज आहे रविवार, करू या राशी भविष्याला सुरुवात। 11 मार्च ते 17 मार्च राशी भविष्य काय सांगत आहेत तुमचे ग्रह सितारे, काय करायचं आहे, उपाय काय आहे, एंजल नंबर, ही सर्व माहिती या इथं मिळत असते। त्याचप्रमाणे आपल्या नावरस नावावर्ण राशी बघायचा, ज्याला अगदी माहित नाही त्यांनी आपल्या चालू नावावर्ण राशी पाहिली तरीही चालेल। तर चला बघूया आपण मेष राशीसाठी काय आहे या आठवड्यामध्ये ते नक्की बघा। तर चला, ओम साईराम। मेष रास, हाताखालचे लोक तुम्हाला सपोर्ट करतील, बॉस पण तुमच्यावर खुश असतील, जिथं काम करत असाल त्याच्यावरचे जे कोणी तुमचे बॉस असतील ते तुमच्यावर खुश राहतील, किंवा तुमच्या हाताखालचे कामगार सुद्धा सगळे तुमच्यावर खुश राहतील, चांगले वागतील, नवीन काम मिळेल। फक्त या आठवड्यात टाळा प्रवास, बाकी काही येणार नाहीये। गुरुवार पासून महत्वाची कामं करू नका, गुरुवारच्या आतमध्ये काही महत्वाची कामं असली तर उरकून घ्या। हेल्थ व्यवस्थित राहील, काम मिळत राहील, पैसा मिळत राहील, तब्येत चांगली राहील, सगळं आहे। फक्त गुरुवारपासून मोठी कामं कुठली करायची नाही, जी करायची ती त्याच्या आधी करून घ्यायची। आणि तब्येत छान राहणार आहे, पैसा छान आहे, तब्येत छान आहे, रिलेशन छान आहे, अभ्यास छान आहे, सगळं व्यवस्थित आहे। अजून हे व्यवस्थित राहावं म्हणून काय करायचं आहे तर 3 आणि 5 हा आपला एंजल नंबर आपल्या हातावर 4 दिवस वापरायचा आहे। आणि कोणत्याही देवीच्या देवळात नेऊन लाल फुलं अर्पण करायची आहेत। आठवडाभर करू शकता, नाहीतर फक्त मंगळवारी सुद्धा करू शकता। ओम साईराम। पुढची रास आहे वृषभ रास। तर वृषभ राशीला टेन्शन येत राहील, चिडचिड होत राहील, घरात आणि बाहेर। घरात चिडचिड झाली तर त्याचा त्रास बाहेर काढाल, आणि बाहेर चिडचिड झाली तर त्याचा त्रास घरामध्ये काढाल। या प्रकारचं वातावरण तुमच्या अवतीभोवती राहणार आहे। पैसा येत राहील, पण मानसिक टेन्शन हे थोडंसं पाठीमागं चालू राहील। त्याच प्रकारे पोटाचे आजार हे तुम्हाला काही ना काहीतरी पचनशक्तीवरचे आजार होऊ शकतात, त्याची दक्षता वेळच्या वेळी घ्यावी। कुठेतरी फिरून या, थोडंसं बाहेर जाऊन या, म्हणजे डोक्यात जे मानसिक टेन्शन तुमच्या घुसलं आहे ते निघून जाईल, रिलॅक्स व्हाल। आठवड्याच्या शेवटी तरी कमीत कमी कुठेतरी फिरून या, फॅमिलीला घेऊन टूर काढा, पण कुठं ना कुठेतरी फिरून आल्याशिवाय डोक्यातले निगेटिव्ह विचार किंवा टेन्शन, डिप्रेशन, जे काही चिडचिड आहे ते जाणार नाही। काय करायचं आहे हे काही घडू नये म्हणून 7 आणि 8 हा एंजल नंबर लिहायचा आहे। 4 दिवस डाव्या हातावर निळ्या पेननं, आणि कापूर महादेवाला वाहून यायचा आहे। भीमसेनी कापराची एक वडी नुसती महादेवाच्या पिंडीवर वाहून यायची, जाळायची नाही। आठवडाभर व्हा, किंवा फक्त सोमवारी वाहिली तरी चालेल। ओम साईराम। पुढची रास आहे मिथुन रास। तर मिथुन राशीला वैवाहिक जीवन उत्तम असेल, अडकलेला पैसा मिळेल, आत्मविश्वास वाढेल, घरातील बाहेरील सर्वांचा सहयोग मिळेल। जी कामं अडकलेली आहेत ती कामं होतील, कुणी ना कुणी मदत करेल, त्यामुळे त्या कामात तुम्हाला यश संपादन होईल। काही लिगली कोर्ट कचेऱ्या, अजून पोलीस, काही अशा गोष्टी तुमच्या मागं असतील तर त्यामध्ये सुद्धा तुमचा जय होण्याची दाट शक्यता आहे। विद्यार्थी वर्ग, अभ्यासामध्ये मन चांगलं लागेल। या वर्षीचे पेपर संपत आले असले तर पुढच्या वर्षीची तयारी जोरदार चालू करा, याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या। अभ्यासाला ब्रेक घेऊ नका, सुट्टी घेऊ नका, कंटिन्यू काही ना काहीतरी करत राहा। हेच मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी गरजेचं आहे। 5 आणि 3 आहे एंजल नंबर। काय करायचं आहे तर गोड पाणी सूर्याला सकाळी पहिल्या किरणाला आठवडाभर द्यायचं आहे। त्यामुळं जे तुमचे कोर्ट कचेऱ्या किंवा काही लिगली असतील, किंवा सरकारी नोकरी हवी असेल, तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला प्रयत्न जिथं कराल तिथं तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल। चला, पुढची रास आहे, सांगितलं 5 आणि 3 एंजल नंबर आहे। ओम साईराम। पुढची रास आहे कर्क। कर्क राशीला आठवडा चांगला आहे, काम खूप असेल त्यामुळे चिडचिड वाढेल, त्याचबरोबर आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणं हे सुद्धा गरजेचं आहे। कर्क राशीच्या लोकांना ज्यांना दमा किंवा हृदयाचे असे श्वासाशी संदर्भात काही जर आजार असतील तर त्यांनी काळजी घ्यायची गरज आहे। कामं भरपूर आहेत तरी चिडचिड होणार आहे, आणि कामं आळस करून मागं टाकणार आहात असे ग्रहतारे आहेत, पण हेच आपल्याला करायचं नाही। कामं मिळाली आहेत तर न आळस करता, न उद्यावर टाकता कामं करून घ्यायची आहेत, म्हणजे आर्थिक स्थिती सुद्धा बॅलन्स मध्ये राहील।
तुमचा नंबर आहे 3 आणि 2. तुम्हाला काय करायचं आहे तर पिंपळापाशी रविवार सोडून साखर पाणी रोजच्या रोज व्हायचं आहे, कमीत कमी सोमवारी तरी जरूर व्हा. ओम साईराम. पुढची रास आहे सिंह रास. तर सिंह राशीला आरोग्याची काळजी घ्या. घरातील किंवा स्वतःच्या कोर्ट कचऱ्या चालू असतील तर लक्ष घाला, म्हणजे तारीख आहे तिथं गेलो नाही आपण वगैरे या गोष्टी थोड्याशा टाळा. जिथं आहे तिथं पुढं बोला, पुढं जावा आणि बोला. जे काही तुमचं असेल ते लपून राहिलात किंवा गप्प राहिलात तर तुमच्यावर अन्याय होऊ शकतो, त्यामुळं बोला. सिंह बोलणारच, पण तरी पण सांगते की बोला. आळस करू नका, काम करा. काम निगेटिव्ह विचार मनामध्ये अखंड चालू राहणार आहेत, पण त्या निगेटिव्ह विचारांनाच बंधन घालणं काम तुमचं आहे किंवा उपायांचं आहे. त्यामुळे निगेटिव्ह विचार टाळा आणि पॉझिटिव्ह विचारांकडे वळा. जे काही तुम्हाला वाटत असेल ते लिहून काढा, म्हणजे निगेटिव्ह विचार त्याच्यातनं निघून जातील. कुठंही कुणालाही कर्ज काढू नका, अगर कुणाला पैसे देऊ नका, ते अडकून राहतील पुढे बरेच महिने. त्यामुळे या भानगडीमध्ये पडू नका. तुमचा उपाय आहे तांब्याचं नाणं असेल तुमच्याकडं तर महादेवाच्या पिंडीवर नेऊन ठेवा. तांब्याचं नाणं नसेल तुमच्याकडं तर गुळाचा खडा थोडासा महादेवाच्या पिंडीला अर्पण करा. सोमवारी करा, रोज करा, जसं जमेल तसं करा. 5 आणि 7 हा तुमचा एंजल नंबर आहे. कन्या राशीला ओम साईराम. कन्या राशीला पैसा गुंतवा. या आठवड्यात किंवा मागच्या आठवड्यात जो पैसा तुमच्याकडे आलाय तो गुंतवा, म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन होईल. पण पैसा गुंतवताना सुद्धा योग्य माणसाचा सल्ला घ्या. कुठंतरी आमिषाला बळी पडू नका की इथं डबल होणार आहे ट्रिबल होणार आहे, असं काही करू नका. व्यवस्थित पैसा जिथं आहे तिथं पाहिजे असेल तिथं गुंतवा. डोळ्याचा त्रास होऊ शकतो, काळजी घ्या. प्लॅनिंग करा. पैसा असू दे, काम असू दे, काही असू दे. राहू केतूची चाल आहे तिथं प्लॅनिंग महत्वाचं आहे, तर कामं सक्सेस होतात. त्यामुळे प्लॅनिंग करणं आणि ते लिहून काढणं हे तुम्हाला या आठवड्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. स्वतःसाठी वेळ द्या. भविष्यात काय करायचं आहे ते थोडंसं प्लॅनिंगनं लिहून काढा. पुढच्या आठवड्यात काय करायचं ते या आठवड्यात लिहून काढा, म्हणजे राहू केतू खुश राहतात आणि प्लॅनिंगनं कामं होतात. तर हे तुम्ही करू शकता. केसर आपला असतं त्याचा टिळक थोडंसं गुलाबजल घालून त्याचा टिळक आठवडाभर तुम्हाला मस्तकी धारण करायचा आहे. नंबर आहे तुमचा 3 आणि 8. पुढची रास आहे तुळ रास. ओम साईराम. तर गाडी घेऊ शकता किंवा घरासाठी काहीतरी खर्च करू शकता, नवीन वस्तू घेऊ शकता किंवा घरात काही बदल करायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी पैसा तुम्ही खर्च करू शकता. राग जास्त प्रमाणात येईल, मन अशांत होईल, तर या गोष्टींकडे स्वतःच हे घ्या. राग आला तर मेडिटेशन करा, शांत बसा, 100 ते 1 उलटे आकडे मोजा, काही करा, पण बोलू नका. बोललात तर भांडणं वाढत जातील आणि नाहक तुम्हाला मानसिक टेन्शनला सामोरं जावं लागेल. माणसं लांब होतील. जी तुमची इमोशनल रिलेशनशिप्स आहेत त्या चांगल्या राहतील, पण ज्या व्यापारी आहेत, बिझनेसमध्ये जर कोणाशी तुमचे संबंध आहेत की बिझनेससाठी, तर तिथं मात्र तुम्हाला थोडंसं सावध राहण्याची गरज आहे. तिथं भांडणं होऊ शकतात, तिथं राग कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे. मुलांनी सुद्धा राग कंट्रोलमध्ये ठेवा. आई वडिलांना उलटं बोलू नका. चंद्र सूर्य खराब झाले तर परीक्षेच्या दिवसांमध्ये केलेला अभ्यास विसरायची दाट शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थी लोकांनी अभ्यास करा, मोठ्यांचं ऐका. तुमचा नंबर आहे 4 आणि 9. आणि काय करायचं आहे तर आठवडाभर हनुमान चालीसा ऐकायची आहे, म्हणजे मन शांत राहील. ओम साईराम. पुढची रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीला नवीन काम, नवीन माणसे मिळत राहणार आहेत. कामासाठी माणसं मिळतील, नवीन काहीतरी प्रोजेक्टसाठी माणसं मिळतील, पण माणसं नवीन मिळणार आहे. सामाजिक मान प्रतिष्ठेत सुद्धा तुमच्या वाढ होण्याची मदत मिळेल. पैसा कमवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतील, कारण चंद्र खराब आहे. त्यामुळं आईची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे आणि आपल्या मानसिकतेची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. मेडिटेशन करा, शांत राहा. काय करायचं आहे उपाय हे घडू नये म्हणून 9 आणि 3 हे आहेत एंजल नंबर. दही आणि दूध महादेवाला घाला. पुढची रास आहे धनुरास. तर धनुराशीनं काय करायचं, सॉरी आज फोनला काय होतंय काय माहिती. धनुराशीला पारिवारिक संबंध म्हणजे बहिणी भावंड या लोकांचं प्रेम फार मिळेल किंवा साथ फार मिळेल, पण एवढी साथ घेऊ नका की त्यांना तुमच्या
तुमच्या कुटुंबावर त्याचा काहीतरी परिणाम होईल. कारण सगळ्यात महत्त्वाचा असतो तो जीवनसाथी, हे लक्षात ठेवा. जीवनसाथी आणि आपली मुलं ही जास्त महत्त्वाची असतात. एका मर्यादेनंतर मर्यादेपुरतंच त्यांच्याशी संबंध ठेवा आणि जास्तीत जास्त आपलं लक्ष आपल्या घरात कसं राहील हे बघा. नाही तर धनुराशीच्या लोकांच्या मागं एवढं हे आहे की डिवोर्स झाल्याशिवाय राहणार नाही किंवा प्रिय व्यक्ती लांब गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं लोकांचं ऐकण्यापेक्षा आपल्या संसाराकडे जास्त लक्ष देणं हे सगळ्यात मोठं तुमचं गणित आहे. नाही तर जीवनसाथी तुमचा साथ सोडू शकतो. तर मुलांकडे लक्ष द्या. स्वतः हेच तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जपायचं कुठं आहे तर स्वतःचा राग, लोकांचं ऐकणं आणि कान नाक डोळा ह्या सगळ्या गोष्टीतलं काही ना काही दुखू शकतं. या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुमचा नंबर आहे 4 आणि 1 आणि तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे महादेवाच्या पिंडीवर काळे तीळ आणि निरसं दूध याचा अभिषेक करायचा आहे. रोज करू शकता, अगर सोमवारी करू शकता. ओम साईराम. पुढची रास आहे मकर रास. तर मकर राशीला काम वाढेल, पैसा वाढेल, प्रमोशन होईल, धंदा व्यापार चांगला होईल, अडकलेली कामं चांगली होतील. पण आळस नाही केला तर, आळस केला तर यातलं काही घडणार नाही. कारण सगळ्यात जास्त ग्रहतारे तुम्हाला सगळं देणार आहेत पण आळस पण तितकाच देणार आहेत. आळस नको, आलेली कामं करत राहा, पैसा मिळत राहील, सुख समाधान मिळत राहील. या आठवड्यात हेच मोठं आहे की आपल्याला आळस नको, नाहीतर एवढ्या चांगल्या ग्रहताऱ्यांचा काही सुद्धा फायदा होणार नाही. त्यामुळं आळस टाळा. नंबर आहे तुमचा 5 आणि 3. काय उपाय करायचा आहे तर लाल धागा तुम्ही आठवडाभर हाताला बांधू शकता. लेडीज असतील तर डाव्या बांधा, पुरुष असतील तर उजव्या बांधा. पूर्ण प्लेन लाल धागा हाताला बांधून ठेवू शकता. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीला मानसिक स्थिती बिघडेल, भांडणे होतील, शांत राहता येणार नाही. हे कधीपर्यंत? बुधवारपर्यंत होईल. म्हणूनच आलेले 2-3 दिवस शांत राहण्याचा प्रयत्न करा. तोंडातनं वाईट पण काढायचं, चांगलं पण काढायचं तर चांगलंच काढा. हसून खेळून वागा, भांडणं होऊ देऊ नका. हेच तुम्ही लोक करू शकता. पैसा मिळेल पण मन चांगले राहणार नाही. त्यामुळं आहे तो उद्योग करा, पैसा कमवा, याकडे जास्त लक्ष द्या. ना की या गोष्टीकडे लक्ष द्या की कुणाशी भांडणं होतील, कुणाच्या कुरखोडी काढू, कोण काय म्हटलं, ही काय म्हटली, ती काय म्हटली. या गोष्टींकडे न लक्ष देता फोकस प्रमाणे फक्त आपला व्यापार, धंदा, पैसा कमवायचं जे साधन असेल किंवा अभ्यास असेल त्या गोष्टींकडे जास्तीत जास्त लक्ष द्या, तरच फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी कुठेतरी तीर्थस्थानी फिरून या, म्हणजे मन शांत होईल आणि पुढचा आठवडा आणखीन चांगला जाईल. तर काय करायचं आहे? 4 आणि 3 हा एंजल नंबर वापरायचा आहे. पिवळ्या फुलांची माळ किंवा झेंडूची फुलं ही कोणत्याही तुमच्या आवडीच्या देवाला अर्पण करायची आहेत. एकदा करा, दोनदा करा, आठवडाभर करा, घरातल्या देवांना करा, काहीही करू शकता. पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास. तर मीन राशीला कष्ट कराल तेवढे पैसे मिळत नाहीत अशी सारखी मनामध्ये खलखल चालू राहील. पण तसं नाहीये, थेंबे थेंबे तळ साठ. त्यामुळं असा विचार करू नका की मागं चांगलं चालू होतं ना आता रुपया मिळतोय, काय करू, त्या रुपयाचाच लाभ कसा होतो हे कळत नाही. त्यामुळे जे पुढं काम येत आहे ते करत राहा. या आठवड्याला काहीतरी मानसिक स्थिती नीट राहणार नाही, तुमच्यामुळे नाही तर कुणीतरी लोकांमुळे तुमच्या मनस्थितीला थोडासा त्रास होणार आहे. पण आपलं काम, आपलं मन हे पैसा कमवण्यामध्ये गुंतवा, आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये गुंतवा. तुम्हाला थकावट राहणार आहे, डोकं दुखायचा त्रास होऊ शकतो, डोळे दुखायचा त्रास होऊ शकतो, पावलं दुखायचा त्रास होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. जास्तीत जास्त व्यापारात टेन्शन घेऊ नका. हा तुम्हाला फायदा आहे. मन फक्त आपलं म्हणत आहे की आपल्याला काहीच फायदा होत नाहीये, पण तिथं फायदा होत आहे व्यापारी वर्गाने. ही गोष्ट लक्षात घ्या. टेन्शन, डिप्रेशन मध्ये जाऊ नका. नवीन काहीतरी या आठवड्याला कराल, नवीन प्रोजेक्ट बनवा, नवीन लॉन्चिंग करा, नवीन बदली होऊ शकते, नवीन काम मिळू शकतं, नवीन काही ना काहीतरी आयुष्यामध्ये या आठवड्याच्या शेवटाला तुमच्या घडू शकतं. काय करायचं आहे? 9 आणि 3 हा एंजल नंबर वापरायचा आहे. लाल रुमाल सारखा जवळ ठेवायचा आहे आणि मानसिक स्थिती बिघडू नये किंवा कुणाची नजर बाधा वगैरे होऊन डोकं दुखू वगैरे याचा त्रास होऊ नये म्हणून लाल रुमाल तर जवळ ठेवायचा आहे किंवा लाल धागा बांधायचा आहे किंवा
मग काळं मीठ जे असतं, नसेल तर समुद्री मीठ घ्या, आपलं मोठं मीठ, आणि रोजच्या रोज स्वतःच्या डोक्यावरनं 7 वेळा उलट्या दिशेनं उतरून पाण्यामध्ये बेसिंगमध्ये फ्लश करून टाका. हा उपाय तुम्हाला चांगला आहे, कारण नजर दोष, बाहेरची बाधा, जे काही सगळं आहे ते सगळं या आठवड्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. ते मिळू नाही म्हणून हे उपाय करायचे आहेत. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच संपवूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.